आपण दोन आकृत्यांचा विचार केलेला आहे. एक म्हणजे अतिरिक्त नफा प्राप्त कसा होतो याचं विश्लेषण अभ्यासलेलं आहे. दुसरं म्हणजे सर्वसाधारण नफा कसा प्राप्त होतो हे विश्लेषण अभ्यासलेलं आहे. आणि आता आपण तोटा कसा होतो हे पाहणार आहोत. इथे आपण आकृतीकडे लक्ष देऊया, समजावून घ्या. आपण आकृती काढणार आहोत. याआधी आपण दोन समतोलांचा विचार केलाय. एक म्हणजे अतिरिक्त नफा, दुसरा म्हणजे प्रसामान्य नफा, आणि आपण ही तिसरी आकृती पाहणार आहोत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये उत्पादन संस्थेला तोटा होतो. त्याच पद्धतीने आपण अक्ष काढलेला आहे. या ठिकाणी आपण अय अक्ष काढलेला आहे. अक्षावरती आपण उत्पादन मोजणार आहोत. अय अक्षावरती आपण प्राप्ती व खर्च मोजणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला तोटा कसा होतो याचं उत्तर शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आकृती काढत असताना हे वक्र कसे काढत आहोत याचा थोडासा बारकाईने विचार करा. नेहमी अक्ष आणि अय अक्ष काढल्यानंतर आपण खर्च आणि प्राप्तीच्या वक्रांचा विचार करणार आहोत. या ठिकाणी आपण आधी पूर्ण स्पर्धा आहे म्हणून प्राप्तीचा वक्र काढून घेणार आहोत. प्राप्तीचा वक्र कसा आहे आपला? अक्षाला समांतर आहे. कारण का? आपली ही सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती कशी आहे? सारखी आहे. यामध्ये बदल झालेला नाही. आपलं उत्पादन कितीही वाढलं, म्हणजे आपण कोणत्याही बिंदूला जरी इथे लंब काढला तर आपलं उत्पादन कितीही वाढलं तरी त्या उत्पादनाच्या वाढीसोबत आपल्याला मिळणारा जो मोबदला आहे त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणून ही सरासरी प्राप्ती कशी आहे? अक्षाला समांतर आहे. मग जेव्हा आपण खर्च वक्रांचा विचार करत आहोत तेव्हा खर्च वक्र काढून घेऊया. या ठिकाणी आपल्याला सरासरी एकूण खर्चाचा वक्र आपण काढूया. तो कसा आहे? प्राप्तीपेक्षा वरच्या भागाला निश्चित झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण सीमांत खर्चाची रेषा काढून घ्या. हा आपला सरासरी खर्च आहे. सरासरी खर्च म्हणजे प्रत्येक नगासाठी येणारा खर्च. आणि हा आपला कोणता आहे? सीमांत खर्च, म्हणजे शेवटच्या नगासाठी येणारा खर्च, त्याला आपण सीमांत खर्च म्हटले. मग आपलं सूत्र आहे नेहमीप्रमाणे सरासरी किंवा सीमांत प्राप्तीच्या वक्राला की हा सारखा आहे, बरोबर. सरासरी किंवा सीमांत हा जो सारखा प्राप्तीचा वक्र आहे, या सीमांत प्राप्तीच्या वक्राला सीमांत खर्च वक्राने ज्या ठिकाणी छेदलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला आपलं जे उत्पादन आहे ते निश्चित झालेलं दिसतंय. म्हणून या ठिकाणी आपण ही लंबरेषा काढलेली आहे. या ठिकाणी आपण नावं देऊया. अब एवढ्या उत्पादनासाठी येणारा जो आपला खर्च आहे तो आपल्याला काढायचा आहे. प्राप्ती किती होती हे आपल्याला लक्षात आलेली आहे, कारण आपला प्राप्तीचा वक्र आपण इथे काढलेला आहे, बरोबर. मग प्राप्तीच्या वक्राला आपण इथे नाव देऊया. इथे आपण ड हा बिंदू नाव दिले. आपण प्राप्ती किती होते हे शोधलेलं आहे, आपल्याला खर्च किती होतो शोधायचा आहे. हा सरासरी खर्च वक्र या त बिंदू मध्ये स्पर्श करतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला खर्च किती येतोय? अथ हा आपल्याला खर्च आलेला आहे. मग या ठिकाणी या आकृतीमध्ये बदल झालेला आहे. याआधी आपण अतिरिक्त नफा किंवा सर्वसाधारण नफ्याचे आकृती काढत असताना आपला हा सरासरी खर्च वक्र एवढ्या वरती भागाला निश्चित झालेला नव्हता. मात्र या ठिकाणी आपल्याला हा फरक जाणवतोय की आपली जी प्राप्ती आहे त्या प्राप्तीच्या वक्रापेक्षा हा सरासरी खर्च वक्र मात्र वरच्या भागाला निश्चित झालेला आहे. आणि हा वक्र वरच्या भागाला निश्चित झाल्यामुळे त्या उत्पादन संस्थेला किंवा पेढीला जो अब एवढं उत्पादन ती घेणार आहे, या अब उत्पादनासाठी येणारा खर्च मात्र जास्त आहे, प्राप्ती मात्र कमी आहे. कारण आपण इथे आपल्याला हा जो क बिंदू मिळालेला आहे, या क बिंदूच्या आधारावरती आपण प्राप्ती काढलेली. आपली अ ड क ब एवढी अब उत्पादन घेतल्यानंतर त्या उत्पादन संस्थेला अ ड क ब एवढी प्राप्ती होत रे. आणि अब उत्पादनासाठी येणारा जो खर्च आहे, खर्च मात्र किती आहे? अथ त ब हा खर्च आहे, जो आपल्या सरासरी खर्चाच्या आधारावरती आपण शोधलेला आहे. मग आपल्या नेहमीच्या सूत्राप्रमाणे जर आपण प्राप्ती वजा खर्च केला असता आपल्याला नफा होतो का तोटा होतो हे समजते. म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात येते आपली प्राप्ती अ ड क ब आहे, मात्र जो झालेला खर्च आहे अथ त ब इतका आहे, म्हणजे आपल्याला ड थ त क एवढा तोटा झालेला आहे. म्हणून अल्प कालावधीमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये पेढीला हा तोटा दर्शवणारा
समतोल आपल्याला लक्षात घेता येतो. या ठिकाणी उत्पादन संस्थेला तोटा झालेला आहे. आताच आपण जे विश्लेषण पाहिलेलं आहे त्याचा पुन्हा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं सूत्र आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये किंमत सारखी असते, सीमांत प्राप्ती सीमांत खर्च हा अक्ष अक्षाला समांतर असतो आणि उत्पादन संस्था आपल्या सीमांत खर्चाच्या आधारावरती आपली उत्पादनाची पातळी निश्चित करत असते. आपण ही जी आकृती आता लक्षात घेतलेली आहे, अक्ष अक्षावरती आपण उत्पादन मोजलेलं आहे, अ या अक्षावरती आपण प्राप्ती आणि खर्च मोजलेला आहे. प्राप्तीचं वक्र पूर्ण स्पर्धा आहे म्हणून अक्ष अक्षाला समांतर आहे आणि जे खर्च वक्र आहे ते डावीकडून उजवीकडे वरती जाणारे आहे. बरोबर. मग याची आपल्याला आताच मी म्हटलं की केवळ आपण याची स्थान निश्चिती बदललेली आहे म्हणून आपल्याला तोटा प्रत्यास येतो. इथे आपला इंग्रजी यू आकाराचा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे वरती जाणारा निश्चित झालेला आहे. बरोबर. इथे आपल्याला दिसतो डावीकडून उजवीकडे वरती गेलेला आहे. मग तिथे आपल्याला जो त बिंदू प्रत्यास आलेला आहे, हा त बिंदू आपल्या या उत्पादन संस्थेमध्ये समतोल उत्पादन दर्शवितो. उत्पादन कसं निश्चित झालेलं आहे, सीमांत प्राप्तीच्या वक्राला सीमांत खर्च वक्राने खालून वर जाताना तिथं छेदलेला आहे. म्हणजे क बिंदू मध्ये त्याचा छेदन बिंदू मिळतो आणि हा जेव्हा आपण लंबरेषा काढतो सरासरी खर्च वक्रापर्यंत तेव्हा आपल्याला त बिंदू प्राप्त झालेला आहे. मग हा त बिंदू जो आहे, हा त बिंदू आपल्याला हेच सांगतो की त्या उत्पादन संस्थेला खर्च किती येणार आहे. मग अ थ त ब हा आपला असलेला उत्पादनाचा खर्च आहे आणि त्या ठिकाणी उत्पादन संस्थेला प्राप्ती किती होते तर अ ड क ब ही आपली प्राप्ती आहे. म्हणजेच काय, आपल्याला या चौकोनांमधला फरक लक्षात येतो. प्राप्ती वजा खर्च, प्राप्ती किती आहे अ ड क ब ही आपली प्राप्ती आहे आणि खर्च मात्र जास्त आहे, अ थ त ब आपला खर्च आहे. म्हणजेच आपल्याला ड थ त क इतका तोटा होतो. बरोबर. तोटा का होतो तर उत्पादन कार्यामध्ये त्या उत्पादन संस्थेला उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च हा जास्त आहे. हा अल्प कालावधी आहे. अल्प कालावधीमध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो म्हणून या उत्पादन संस्थेला किंवा पेढीला अल्प कालावधीमध्ये तोटा सुद्धा होणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये अल्प कालावधीमध्ये उत्पादन संस्थेचे हे तीनही समतोल आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. एक म्हणजे अतिरिक्त नफा, सर्वसाधारण नफा आणि तोटा. पूर्ण स्पर्धा म्हटलं तर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्यांनी युक्त बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धा असते. असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक, एकसारखी वस्तू, उत्पादनाचं पूर्ण ज्ञान, प्रवेश निर्गमनचं स्वातंत्र्य पाहिलंच. त्याच्यानंतर आपण म्हटलं उत्पादन घटकांची गतिशीलता आणि जाहिरात खर्चाचा अभाव यांनी युक्त पूर्ण स्पर्धा आहे. पूर्ण स्पर्धेचा समतोल हा अल्प कालावधीमध्ये तीनही शक्यता दर्शवितो. अतिरिक्त नफा होऊ शकतो, तोटा होऊ शकतो किंवा सर्वसामान्य नफा प्राप्त होऊ शकतो. पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन करता हा प्राइस टेकर असतो. या घटकांना मी पुन्हा पुन्हा का सांगत आहे तर आपल्याला या सगळ्या मुख्य बाबी जेव्हा लक्षात येतात तेव्हाच आपण या आकृत्यांचं विश्लेषण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या सगळ्या समतोलाचा एकच गाभा आहे की पूर्ण स्पर्धेमध्ये आपण सरासरी प्राप्ती अक्ष अक्षाला समांतर असते आणि प्राप्तीला खर्च वक्राने सीमांत खर्च वक्राने खालून वर जाताना ज्या ठिकाणी छेदलं असेल तिथं आपलं उत्पादन निश्चित होते आणि पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वसाधारण नफ्याचा जो समतोल आहे तोच दीर्घकालीन समतोल असतो. त्या ठिकाणी किंमत, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती, सरासरी खर्च, सीमांत खर्च हा सारखा असतो, समान असतो. अशाच बिंदूला पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन संस्थेचा समतोल होत असतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण या तासिकेला महत्वाचा मुद्दा पूर्ण केलेला आहे. पुढच्या तासिकेला मक्तेदारी हा बाजार प्रकार घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.